झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना आपल्या तालावर नाचवल्यावरती सध्या मराठी कलाकारांना आपल्या इशाऱ्यांवरती नाचवायला सज्ज झालेला आहे बॉलिवूडचा कोरिओग्राफर गणेश आचार्य। लेट्स हॅव अ लुक। बॉलिवूडच्या स्टार कोरिओग्राफरनं मराठी सिनेमाची कोरिओग्राफी करण्याचा ट्रेंड मराठीत आणला तो फराह खाननं। अगबाई अरेच्चा या सिनेमातलं सोनाली बेंद्रेचं चमचम करता हे गाणं म्हणजे मराठीतला एक गाजलेला आयटम नंबर। त्यानंतर येड्यांची जत्रा सिनेमातील श्वेता तिवारीच्या गाण्यातही तसाच प्रयोग झाला। या गाण्याची कोरिओग्राफी केली ती प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खाननं। हे गाणंही हिट ठरलं। त्या पाठोपाठ आता आपला वेगळा अंदाज असलेला गणेश आचार्यही एका मराठी गाण्याची कोरिओग्राफी करतोय। मराठीतही हिंदीप्रमाणेच व्यावसायिकता आणि मोकळेपणा अनुभवायला मिळाल्यानं आणखीही काही मराठी सिनेमे करण्याची इच्छा यावेळी गणेशनं व्यक्त केली। मला असं वाटलंच नाही की मी मराठी पिक्चरचं गाणं करतोय। मला असं वाटतं की मी हिंदी पिक्चरचं गाणं करतोय। लॅविश आहे। जी सुविधा मला हिंदी पिक्चर में बॉलिवूड में मिळते ते सेम इथे दिली आहे। कमीत कमी 100 डान्सर आहे। 10-15 दिवस तिथे रेसल केले आहे। जे प्रोडक्शन व्हॅल्यू पाहिजे ते सगळं दिलं आहे। माझे जे इक्विपमेंट येतात जिमी जी पाय माझे स्टडी कॅम्प आहे जे सगळे येतात ते पूर्ण म्हणजे कुठल्या गोष्टीची कमी नाही आहे। गेल्या काही वर्षात मराठी सिनेमा कमालीचा बदलत गेलाय। आता तांत्रिक दृष्ट्याही मराठी सिनेमानं कात टाकली आहे असं खुद्द बॉलिवूड कोरिओग्राफरच कबूल करत असल्यानं हा बदल नक्कीच अभिमानास्पद म्हणावा लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।